आपण महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं अभिमानाचं अस्मितेचं मंदिर बांधतोय। आपण महाराष्ट्राची देशाची लढाई लढतोय। ही जनतेची लढाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण महाराष्ट्र संपवू देणार नाही असा निर्धार शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला। सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंबाबत गोड बोलत लोकसभा निकालानंतर एक खिडकी उघडलेली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना आपल्याला अशा फटींची खिडकीची गरज नाहीये, आपण फटीतून जाणार नाही अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे। की मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली। उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर आम्ही सरकार बनवू का? तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? हो, त्याच्यात म्हणजे मला बाळासाहेबच मला घेऊन गेले होते युनिव्हर्सल स्टुडिओ। हां, आणि तिकडे असे छान सेट केले जसं आपल्या नितीन देसाईंनी पण केलेले। त्याच्यामध्ये अशा भिंती खिडक्या आणि त्या खिडकीतनं पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं। हां, अशा खिडकीचा काय उपयोग आहे? तर ती खिडकी उघडली आहे किंवा फट दरवाजाची फट उघडली आहे, गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो। मी फटीतनं नाही जाणार असा संभ्रम मी आता माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं स्वाभिमानाचं अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय। त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही। मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय, माझ्या देशाची लढाई लढतोय। लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई माझी नाहीये, ही लढाई जनतेची आहे। कारण नाहीतर महाराष्ट्राला खतम करतील जे दिसतंय। मला महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही।